नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग लिमिटेड मोर्शी. गेल्या 2 वर्षापासून आपण वरुड तालुक्यातील पेठ मांगरोळी गावातील शरदराव शिरराव यांच्या बागेत ही बाग बघत आहे आपण. आणि इथं झाडाची क्वालिटी तर मेंटेन केलीच आहे आपण. त्याच प्रकारे आपण मागल्या वर्षी उत्पन्न पण घेतलं आणि हे दुसऱ्या वर्षामध्ये आपण इथं जेव्हा पाण्याला स्टार्टअप केलं, खतं नियोजन केले, फवारणी केली, जेमतेम आता 3री फवारणी झालेली आहे आणि दाना सेटिंग वगैरे पूर्ण झालेला आहे. आता हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सायट्रसिला, थ्रिप्स, मावा या किडी डबल दिसायला लागलेल्या आहे आणि याच्यामध्ये 10 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये फवारणी केली शेतकऱ्यांनी, पण त्याचे रिझल्ट दिसून पडत नाही. कारण म्हणजे शेतकऱ्यांनी टाकलेले आपल्या जमिनीतील खते, त्या खतांवरती तुमच्या किडींचं नियोजन आहे. कारण तुमचे खतं झाडांनी कुठल्या परिस्थितीत उचललेले, कुठल्या प्रमाणे उचललेले आहे, झाड किती प्रमाणात ॲक्टिव्ह झालेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. कारण आपण खतं टाकतोय पण झाडांना घेतलं की नाही घेतलं हे माहीत असणं गरजेचं आहे. जमिनीनुसार खतं नियोजन असणं गरजेचं आहे. हलकी जमीन, भारी, मध्यम, चुनखडी या प्रत्येक जमिनीचं खतं वेगवेगळे आहे. आपण शेतकरी काय करतो, प्रत्येक जमिनीमध्ये 10-26 1 किलो, हलकी असेल तरी तेच, मध्यम असेल तरी तेच, चुनखडी असेल तरी तेच, हे खतं टाकणं बंद करा. आधी सुरुवातीला माती परीक्षण करा. जमिनीला जे गरज आहे त्यानुसार पहिले रिपोर्ट घ्या. त्याच्या रिपोर्टमध्ये बघा की आपल्या जमिनीला कुठल्या फॉर्ममध्ये गरज आहे खताची, त्या प्रमाणात खतं टाका. त्याच्यानंतर ते खतं घेतल्यानं झाड 1 स्ट्रोकमध्ये ॲक्टिव्ह होईल. त्याचप्रमाणे ते ॲक्टिव्ह झाल्याने पानं चांगले निघणारे फुलं चांगले येईल. तुमचा फवारणीचा खर्च वाचेल. कारण म्हणजे 1 स्ट्रोकमध्ये किंवा एका दमाने जर पानं आणि फुलं निघाले तर काय ते की येणारी कीड कंट्रोलमध्ये राहतो. तेच जर तुमच्या झाडाचे पानं आता या हप्त्यामध्ये 5%, पुढच्या हप्त्यामध्ये 5-10%, तुम्ही किती फवारणी करणार? त्यामुळे तुमची तर जे पानाची क्वालिटी आहे ते मेंटेन राहत नाही. शेतकऱ्यांकडे पानाची क्वालिटी जी आहे ते मेंटेन राहत नाही. तर याचं कारण म्हणजे मुख्य खतं नियोजन. सोबतच तुम्ही कुठल्या प्रकारचे इन्सेक्टिसाईड वापरता त्याच्यावरती हे डिपेंड राहतो. आणि जमिनीनुसार जे तुमची झाडं ॲक्टिव्ह किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्हाला फवारणीचं पण नियोजन करायचं आहे. सोबतच फवारणी करत असताना सेकंड डोस कसा असला पाहिजे, खताचा डोस कोणता असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला नायट्रोजन किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, कॅल्शियम किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, हे आपल्या झाडावर डिपेंड असतं. त्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तसेच ही जी बाग आहे ही पाणी दिल्यानंतर 15 दिवसामध्ये पूर्ण पानं आणि फुलं 1 स्ट्रोकमध्ये निघाले. एक फवारणी तेव्हा झाली, म्हणजे आता जवळपास पाणी द्यायला 1.5 महिना झाला आहे. 1.5 महिना आधी याचं पाणी नियोजन चालू झालं, म्हणजे पाण्याचं नियोजन चालू झालं होतं. तर तिथे पाणी दिल्यानंतर एक फवारणी झाली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी तिथून 20 ते 22 दिवसानं झाली. 3री फवारणी आता काल झालेली आहे. आज तारीख 7/3/2025 आणि या 1.5 महिन्याच्या जे आज क्वालिटी मेंटेन केलेली आहे तुम्ही बाग बघू शकता की कशी मेंटेन झालेली आहे. सोबत पानांची क्वालिटी, फळांची क्वालिटी. आज जर पानं बघितले पूर्ण डार्क झालेले आहे. सोबतच तुम्ही जर फळं बघितले, बघा फळांची क्वालिटी जर बघितली तर बघू शकता. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे काय, खतं नियोजन केलं आहे आपण, बॅलन्स फर्टिगेशन झालं. यांचं बघा सुरुवातीला NPK झालं, गंधक झालं, त्याच्यानंतर सोबतच नायट्रोजन थोड्या प्रमाणात दिलं. पण याच्यात जे अन्नद्रव्य दिले आपण कॉम्प्लेक्स स्वरूपात दिले, 12, 11, 18, सोबतच सल्फर आणि अमोनियम सल्फेट दिलेलं आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये आपण त्यांना न्यूट्रिशन दिलं, सोबतच आपण त्यांना कॅल्शियम नायट्रेट दिलं, त्याच्यानंतर अजून आणखीन एक अमोनियम सल्फेट दिलं. आता NPK बॅक्टेरियांची सोबतच मायक्रोरायझा यांच्यामध्ये बगीच्यामध्ये चालू झालेले आहेत. या सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत आणि जवळपास आतापर्यंतचा माझ्या हिशोबाने अंदाजे एक खर्च झाडाचा त्यांनी 200-250 रुपये झाडाचा खर्च झाला असेल. मागल्या वर्षी इथून उत्पन्न आपण सांगितलं तर 41 लाख रुपये घेतलेले आहे. जवळपास क्षेत्र झाडं जर म्हटलं तर 1100 झाडं आहेत. त्याच्यामध्ये काही झाडं डॅमेजेस होते. त्या पलीकडे आपण 1000 झाडांचं उत्पन्न 41 लाख घेतलेलंच आहे. यावर्षी इथे कमीत कमी 200 टनाचं प्लॅनिंग आहे. कारण यांचा तिकडला बाग 280 झाडांचा जो मागल्या वर्षी पूर्ण ठसाळलेला होता तो पण आपण यावर्षी घेतलेला आहे. तर जवळपास आज 1300 झाडं यांच्याकडे हयात आहे आणि याच्यामध्ये आपण 200 टनाचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर शेवटी तोच विषय आपला 3 ते 4 रुपये प्रति किलोचा खर्च येईल. 15 रुपये 20 रुपये किलो संत्रा जरी गेले तरी चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल. तर आपलं एकच ध्येय आहे, संत्रा जे पीक आहे हे आपल्याला
कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पन्न काढायचं आहे. सोबतच त्याचं डेव्हलपमेंट वाढवायचं आहे, त्याचं वय वाढवायचं आहे. कारण आता बघतोय आपण 10 ते 15 वर्षामध्येच बागा म्हणजे मरायला लागलेलं आहे. आता ही बाग जी आहे आपण कमीत कमी बाग 50 वर्ष जायला पाहिजे, तर आपल्याला काय होईल, रिप्लांटेशन करावं लागणार नाही, त्याचा वाट पाहावं लागणार नाही. आता त्यांचा जो 280-85 झाडांचा जो प्लॉट आहे तिथे आपण रिप्लांटेशन करून तोच बाग नवीन करत आहे, जेणेकरून म्हणजे चालू प्लॉटमध्येच आपण झाडं लावत आहे, जेणेकरून तो बाग काढायचे आणि नवीन बाग तयार करायचा काम पडणार नाही. आणि अशाच प्रकारच्या संत्रा पिकातील सक्सेस नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.